राजाभाऊ धस सौ मनीषा राजाभाऊ धस या ऊसतोड मजूर पतीपत्नीने अगदी रक्ताचं पाणी केलं आणि लाखमोलाचं जीवन बनवलं। 125 दिवसाच्या ऊसतोडणीतून त्यांनी 3,90,000ची मजुरी मिळवली। श्रमाला आणि घामाला दाम मिळू दे, कामावरती निष्ठा हवी आणि शेतीवर प्रेम हवं हे त्यांनी दाखवून दिलं। त्यांचा जीवनपट आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार असे म्हणणाऱ्यांना आदर्श ठरणारा आहे। या घटनेचा गौरव आणि त्यांच्या कष्टाच्या श्रीमंतीचा सत्कार श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर केला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। राजाभाऊ आणि सौ मनीषा हे पहाटे 3:45 वाजता झोपून उठायचे। त्यानंतर प्रथम ते बैलांना आंघोळ घालायचे, बैलांना सरकी पेंड, गवाटा, आट्टा, शेंग, पेंड आणि पाणी द्यायचे। यानंतर स्वतःचे आवरायचे। 5 वर्षाचा दत्ता हा त्यांचा मुलगा आहे। त्याची आंघोळ, त्याची देखभाल करायची। पहाटे 5:15च्या दरम्यान बैलगाडीतून दत्ताला सोबत घेऊन दत्त साखर कारखान्याने ज्या शेतकऱ्याच्या ऊस तोडण्यासाठी चिठ्ठी दिली आहे त्या रानमळात ते पोहोचायचे। पहाटे 6 पासून ऊस तोडायला हे नवरा बायको सुरू करायचे। साधारणपणे जवळपास 6,000 ऊस तोडायचे। 360 ते 400 मुळ्या होतील याची दक्षता घ्यायची। तोडलेल्या ऊसाच्या मुळ्या डोक्यावर घेऊन बैलगाडीत भरायचे। भरतानाही कोयत्याने स्वच्छता ठेवायची। बैलगाडी पूर्ण भरून झाल्यानंतर सोन्या आणि गुन्या या बैलांना गाडीला जुंपायचे। रानामाळात गाडी अडकली तर कष्टाचं जिणं, एकाने खांदा द्यायचा, ढकलायचे आणि दुसऱ्याने गाडी हाकायची। गाडी रस्त्याला आली की मुलगा दत्ताला रात्री केलेल्या जेवणाचा घास भरवायचा, त्याला पिण्याचे पाणी द्यायचे आणि त्यानंतर या दाम्पत्याने बाजरीची भाकरी आणि रात्री बनवलेली पातळ भाजी कुस्करून खायची। असा दिवसाचा दिनक्रम करायचा आणि दिवसातून 2 बैलगाड्या म्हणजे जवळपास 9 टन ऊस शिरोळच्या दत्त कारखान्यात पोहोचवायचा। सूर्य मावळला की 7 वाजता झोपडीत यायचे, पुन्हा स्वयंपाक करायचा, दुसऱ्या दिवशीची तयारी करायची। यातच रात्री उशीर व्हायचा। उशिरा झोपायचे आणि पहाटे लवकर उठायचे। असे करत राजाभाऊ आणि सौ मनीषा या नंबर 1च्या जोडीने कष्टाच्या श्रमाच्या जोरावर रक्ताचे पाणी करून सत्याचे जीवन जगत 125 दिवसात 661 टन ऊस तोडला। विशेष म्हणजे यंदा उन्हाळा मोठा आहे, पाला अंगाला कापायचा, लाही करायचा, पण त्यांनी पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले, चांगल्या खाण्याकडे दुर्लक्ष केले, झोपेकडे दुर्लक्ष केले आणि 661 टन ऊस स्वतः तोडायचा, त्याचा पाला सोलायचा, कंडके करून मोळ्या बांधायच्या, बांधलेली मोळी गाडीत टाकायची आणि गाडी नीटनेटकी भरायची आणि बैलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष दिले आणि जवळपास रोज 6,000 ऊस तोडले। 375 मोळ्या बांधल्याने गाडीने कारखान्यावर पोहोचवल्या। 125 दिवसाच्या ऊस तोडणीतून त्यांनी 3,90,000ची मजुरी मिळवली। श्रमाला आणि घामाला दाम मिळू शकतो, कामावरती निष्ठा हवी आणि शेतीवर प्रेम हवे हे त्यांनी दाखवून दिले। झोपडीत ना लाईट, ना पंखा, ना मिनरल वॉटरचे पाणी, एक वेळचं जेवण बनवायचं आणि 3 वेळा ते खायचे। या परिस्थितीत गरिबीच्या चटक्याला लाखमोलाचा मुलामा त्यांनी दिला। दरम्यान या घटनेचा गौरव आणि त्यांच्या कष्टाच्या श्रीमंतीचा सत्कार श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर केला। धस दाम्पत्याच्या मुलानेही गणपतराव पाटील यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या। यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील, संचालक शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना, मयूरभाई, राजेश सानेकोप, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले, मुसा डांगे, मुकादम बाजीराव, ज्ञानोबा ढाकणे, आनंदा शिंगे, विजय पवार, भाऊसो खंदारे, शक्तिजित गुरव, यादव साहेब, विलास वाने आदी उपस्थित होते। या श्रमाचा सत्कार झाल्यानंतर सौ मनीषा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले।